हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की मीरा आणि अंबिकाला त्यांची आई म्हणजे देवयानी भेटते. देवयानी सोबत अंबिका सांगत असते की या घरातलं नातं हे प्रत्येक तुटण्याच्या वळणावर आलं आहे. दादासाहेब म्हणजे आमचे सासरे अगं, त्यांनाही तिने मारलं. आम्ही दोघी सोडून ते एकच असे होते की त्यांना मंजिरीचं सत्य कळलं होतं, म्हणून तिने त्यांचा जीव घेतला. आई, आता आम्ही दोघी मिळून काय काय करणार आहोत? अथर्वही इतके कन्फ्यूज आहेत की काही समजतच नाही आहे. तेव्हा देवयानी बोलत असते की मी किती स्वप्न बघितले होते माझ्या मुलींसोबत मला काय काय करायचं होतं, त्यांना व्यवस्थित वाढवायचं होतं, पण त्या मंजिरीने मला जाळून मारलं आणि मारलं आणि तिने माझा आत्माही कैद करून ठेवला होता. आता मी तिला सोडणार नाही. तेव्हा मीरा विचारते की त्या दिवशी आई नेमकं काय झालं होतं? तेव्हा देवयानी सांगत असते की त्या दिवशी दिव्य कासव बाहेर आलं होतं त्या मंदिराच्या तळ्यातून आणि 7 दिवस त्याचा विधी करायचा होता. तुझे बाबा त्या विधीमध्ये गुंतलेले होते. तेवढ्यात मीरा बोलते की आई, ते कासव माझ्याही वेळी बाहेर आलो होतं अगं, आणि तो विधी मी नंतर पूर्ण केला. तेव्हा देवयानी बोलते की तुला करता आला बाळा, पण तुझ्या बाबांना नाही करता आला तो विधी पूर्ण, कारण की 7व्या दिवशी मी घरी एकटे होते हे मंजिरीला माहीत होतं. आणि मग तिने आजूबाजूलाही कोणी नव्हतं, मी एकटे होते. घराला आग लागली म्हणून मी खूप आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही बाजूला नसल्यामुळे माझा आवाज कोणापर्यंत जाये नाही आणि मी बाहेरही येऊ शकत नव्हते, कारण की मंजिरीने सगळे दारं खिडक्या बंद करून ठेवल्या होत्या. तेव्हा देवयानी बोलते की मी कोसळले आणि त्या क्षणी एकच आकृती दिसली माझ्या डोळ्यासमोर, ती धूसर आकृती, आणि तिने माझ्यावर प्रहार केला आणि ती मंजिरीच होती. तेव्हा मीरा बोलते की त्या बाईने आपलं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि आता ती रामपुरींचं कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाली. बस, खूप झालं तिचं, आता तिला आपण काही करू द्यायचं नाही. तेव्हा अंबिका बोलते की आता आई आपल्यासोबत आहे आणि आता मंजिरीची शक्ती तिच्याकडे नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की ती कमकुवत झाली, घाबरली ती, आणि आता आपली आईसुद्धा तिच्या तावडीतून सुटून आली आहे, म्हणजे तिची शक्ती अजून कमी झाली असणार आहे. तेव्हा अंबिका बोलते की आता ती आईला पुन्हा कैद करू नाही शकणार. तेव्हा अंबिका बोलते की आणि ही योग्य संधी आहे, आपण तिचा खेळ संपवू शकतो आणि तोही कायमचा. तेव्हा देवयानी आपल्या दोघी मुलींना जवळ घेते आणि धीर देते. इकडे मंजिरी मायाला तिच्या खोलीमध्ये घेऊन येते आणि चाबूक काढते. तेव्हा माया बोलत असते की मॅडम प्लीज, अहो मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की खरं सांगतो, आत्मा कुठून आला आहे? तू बोलवलंस ना त्या आत्म्याला? तेव्हा माया बोलत असते की मी काही नाही केलं आहे आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हा मंजिरी बोलते की जसा तो आत्मा आला आणि त्याला परत पाठव. तेव्हा माया बोलते की मॅडम, तुम्हालाही चांगलं माहिती आहे की आत्मा एकदा परत आल्यावर तो जात नसतो, आणि हे बघा मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण घाबरला आहे, तुमच्या डोळ्यात मला भीती दिसते. तेव्हा मंजिरी बोलते की मी कोणाला घाबरत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की तो आत्मा माझं काही बिघडू शकत नाही. तेव्हा माया बोलते की म्हणजे मॅडम तुम्हाला माहिती आहे तो आत्मा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोण आहे ती बाई, सांगा ना मॅडम. तेव्हा मंजिरी बोलते की खूप प्रश्न पडलेत ना तुला माया. तेव्हा मंजिरी चाबूक घेते आणि मायाला मारत असते. माया जोरजोरात ओरडत असते. माया बोलत असते की मला मारू नका. तेवढ्यात मंजिरी मारता मंजिरी स्वतःच थकते. ती इतकी थकते की ती स्वतः जाऊन खाली बसते, चाबूक खाली पडतो आणि आणि बोलत असते की मला असं काय होतं आहे, मला म्हातारपण नको आहे, पाणी आण, मला पाणी आण. तेव्हा माया घाबरत तिला ग्लास घेऊन लांबून देते. तेव्हा मंजिरी तिच्यावर ओरडते की पाणी दे, जवळ दे. तेव्हा मंजिरी ग्लास घेते. तेव्हा मायाच्या अचानक तिच्या हाताकडे लक्ष जातं. तिचा हात पूर्ण सुरकुत्या पडलेला, एकदम खराब झालेला असतो. तेव्हा माया खूप घाबरते. तेव्हा मंजिरी पाणी पिते, ग्लास ठेवते. मायाचं लक्ष पूर्ण तिच्या हाताकडेच असतं. तेव्हा मंजिरीचं लक्ष जातं की मायाने हात बघितला आहे म्हणून. तेव्हा माया घाबरून पळून जायला लागते. तेव्हा मंजिरी तिच्यावर ओरडते की जाऊ नकोस, इकडे. तेव्हा माया तिच्याजवळ येऊन बसते. तेव्हा मंजिरी बोलते की हे बघ, हे जे काही तू बघितलं आहेस ना, ते जर बाहेर जाऊन कुणालाही सांगितलं ना तर ह्याच हाताने तुझी जीभ काढून घेईल, कळलं? तेव्हा माया घाबरत बोलते की नाही, मी कोणाला नाही सांगणार, मी स्वतःला मलाही नाही सांगणार म्हणून. तेव्हा मंजिरीला खूप त्रास होत असतो, खूप थकल्यासारखी, म्हातारपण आल्यासारखं वाटत असतं. तेव्हा माया मनात बोलत असते की ओ माय गॉड, काय झालं आहे या मंजिरी मॅडमच्या हाताला. इकडे माया तिच्या खोलीत येते आणि विचार करत असते की बापरे, या घरात जे काही चाललं आहे किती डेंजरस आहे. दिवसेंदिवस या घरात अघोरी गोष्टी वाढत चालल्या आहे. आणि काय त्या मंजिरीचा मॅडमचा हात किती विचित्र दिसत होता आणि इतक्या लवकर त्यांना वीकनेस आला. तेव्हा माया विचार करत असते की मला असं वाटलं की आता सगळं माझ्या कंट्रोलमध्ये होणार आहे, हे घर माझ्या कंट्रोलमध्ये येणार आहे, पण नाही, या घरातली सगळी तर मरणार आहेत आणि माझा जीवसुद्धा धोक्यात येणार आहे.
मग माया बोलते की नाही नाही नाही, या घरात मी जास्त वेळ राहू नाही शकत, मला अशा ठिकाणी जावं लागेल जिथे हे घरातले लोक माझं तोंडही बघणार नाही. तेव्हा माया पटकन कपाटातनं बॅग आणि तिच्या साड्या काढते आणि बॅग भरायला घेते. इकडे नर्मदा आणि अजित खोलीत येत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की बघितलंस ना ती बाई कशी माझ्या तोंडावर होती. तेव्हा अजित बोलतो बाई कसली, आत्मा बोल आत्मा. तेव्हा अजित बोलतो की गेली असेल की ती ह्या घरातच असेल. तेव्हा नर्मदा बोलते काय माहिती. तेव्हा माया बोलते की फक्त प्लॅन्टेट पुरतीच तो आत्मा दिसतो आपल्याला, आता नाही दिसणार. तेव्हा नर्मदा बोलते की माया तू हे काय करतेस. माया कुठे चालली बॅग भरून, काय विचारते मी. तेव्हा अजित बोलतो की आय गॉट इट. माया तू आपल्या दोघांसाठी सरप्राईज हनीमून प्लॅन केला आहेस ना. आय न्यू इट माया, म्हणजे हे सगळं ड्रामा करायचं आणि सरप्राईज द्यायचं, हो ना. किती क्यूट आहेस तू. तेव्हा नर्मदा बोलते की अजित थोडं सिरियस घेशील तू. तेव्हा अजित बोलतो की मॉम मी सिरियसच आहे, मला पण बॅग पॅक करावं लागेल. लेट मी गेस वन थिंग. माया तू ऑलरेडी माझी बॅग पॅक केली आहेस राईट. तेव्हा माया बोलते की अजित प्लीज असं काही नाही आहे, मी काही दिवस एकटी बाहेर चालली, घरात जे काही अघोरी घडतं आहे त्यामुळे माझं डोकं फिरलं आहे म्हणून मी काही दिवस चालली. तेव्हा अजित बोलतो की एकटी बाहेर चालली आहेस अचानक का. तेव्हा माया बोलते कारण मला स्पेस हवी आहे. तेव्हा नर्मदा बोलते की माया काय झालं आहे. तेव्हा माया बोलते की अरे काही नाही झालं आहे, मला माझी पर्सनल स्पेस हवी आहे, मला माझा टाईम हवा आहे म्हणून मी चालली आहे. तेव्हा नर्मदा तिचा हात पकडून बोलते की माया माझ्याकडे बघ आणि बोल. तेव्हा माया बोलते की अरे चिडताय काय, आणि तुम्ही कितीही चिडून हा प्रश्न मला विचारला तरी माझं उत्तर बदलणार नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते की ठीक आहे जा. तेव्हा अजित बोलतो की मॉम जा काय. तेव्हा नर्मदा त्याला शांत करते आणि बोलते की ठीक आहे ना मी जाते मंजिरीकडे दे, तिच्याबद्दल तू काय काय बोलतेस, तिच्या विरोधात तू काय काय प्लॅन केलेस सांगते ना तिला. तेव्हा नर्मदा जायला लागते. माया घाबरते आणि बोलते की सासूबाई ऐका ना अहो काय मी प्रँक करत होती प्रँक. तेव्हा अजित बोलतो सिरियसली तू प्रँक करत होती. अरे प्रँक करत होती, कॅमेरा कुठे हाय. तेव्हा माया बोलते की प्रत्येक वेळेस कॅमेरा असायलाच हवा का, आणि घरात कोण आहे आपणच आहोत ना, मग मी प्रँक करत होती. तेव्हा अजित बोलतो की प्रँक करत होती. तेव्हा नर्मदा काहीच बोलत नाही, नर्मदाला कळून जातं की मायाचं नाटक. तेव्हा माया काही बोलणार तेवढ्यात अजित बोलतो की प्रँक करत होतीस, कसली क्यूट आहेस माया तू, म्हणजे कसं आहे ना घरातल्या सगळ्यांना असं डचकवायचं घाबरवायचं आणि सरप्राईज द्यायचं की हे कोणालाच जमू शकत नाही, हे फक्त तुलाच जमू शकतं माया, आय लव्ह यू. आणि तेव्हा तो बोलतो की माया आपण सिरियसली मी तुला सांगतोय आपण हनीमूनचा विचार करायला हवा हां. तेव्हा मायाही मान डोलवते. तेव्हा माया मनात विचार करते की आय एम ट्रॅप्ड, आता मी काय करू. तेव्हा नर्मदा मनात बोलते की ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते, पण काही हरकत नाही, मला माहिती आहे ना हिच्याकडनं खरं कसं काढून घ्यायचं. इकडे अथर्व डायनिंग टेबलवर बसून त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन करत असतो मोबाईलमध्ये बघून. तेवढ्यात मीरा तिथे येते, ग्लासात पाणी घेते आणि ती अथर्वशी बोलण्याचा प्रयत्न करते की वेदाचे बाबा वेळेवर जेवून घेत जा हां. तेव्हा अथर्व करून तिला उत्तर देतो. तेव्हा मीरा बोलते की ऊन खूप वाढलं आहे ना, पाणी खूप पेत जा हां. तेव्हा अथर्व बोलतो की हो. तेव्हा अथर्व असे उत्तर देत असतो. तेव्हा मीरा पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की वेदाचे बाबा तुम्ही काय विचार केला आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मी खूप पाणी पीत जाईल वेळेवर, जेवतही जाईल. तेव्हा मीरा बोलते की मी त्याबद्दल बोलतच नाही आहे, मी मृत्यूपत्राबद्दल बोलते. तेव्हा अथर्व उभं राहतो. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार केला आहे, शहानिशा करणार आहात का नाही. तेव्हा अथर्व बोलतो की आर यू सिरियस, तू मीराच आहेस ना, कारण की माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे. घरात काय परिस्थिती चालू आहे तुला माहिती आहे ना, आईने तिचा नवरा लाईफ पार्टनर गमावला आहे आणि तू तिच्यावर शंका घेतेस. नाही म्हणजे काही माणुसकीच नाही. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा माणुसकी आहे म्हणूनच बोलते, दादासाहेबांचं दुःख हे सगळ्यांसाठी आहे, आपण कोणाचंच दुःख असं मोजू शकत नाही. पण तुम्हीच विचार करा ना, आत्याकडून या घरात खूप चुका झाल्या पण तरीसुद्धा दादासाहेबांनी त्यांना या घरात राहू दिलं, दादासाहेबांनी त्यांना दूर केलं नाही, यामागे काहीतरी कारणच असणार ना. मग ते असं अचानक व्हीलमध्ये का करतील. तुम्हालाही माहिती आहे दादासाहेब असे नव्हते. मी तुमच्या मनात कोणाच्याच बद्दल विष पेरत नाही आहे, मी फक्त तुम्हाला विचार करायला लावते. बरं तुम्ही माझा विचार करू नका, तुमच्या आईचाही विचार करू नका, फक्त परिस्थितीकडे जरा तटस्थपणे बघा ना. परिस्थिती जशी दिसते त्यापेक्षाही गोष्टी काही वेगळ्या असू शकतात. बरं तुम्ही समजदार आहात, आता तुम्हीच त्याकडे योग्य डिसिजन घेऊन बघू शकतात. अथर्वला बोलून तिथे मीरा निघून जाते. इकडे अडगळीच्या खोलीत अंबिका आणि मीरा देवयानीला अल्बम दाखवत असते. तेव्हा अंबिका बोलते की आई हे अथर्व आहेत आणि ही वेदा. तेव्हा देवयानी बोलते की वेदा. तेव्हा मीरा बोलते की हो आई तुझी नात. तेव्हा देवयानी इमोशनल होते फोटो बघून.
तेव्हा ते दोघी विचारतात की काय झालं आई. तेव्हा देवयानी बोलते की वेदाला बघून असं वाटलं की किती गोष्टी गमावल्या आहेत मी आयुष्यात. तुझं बाळपण, वेदाचं जन्म, तिचा बारसं, तिला पहिल्यांदा हातात घेणं, मला माझ्या नातीचे लाड करायचे होते गं. आता मी इथे असूनही नसल्यासारखी आहे. मंजिरीने सगळंच हिरावून घेतलं माझ्यापासून. तेव्हा अंबिकाही बोलते की हो आई, त्या मंजिरीने सगळंच उद्ध्वस्त केलं. माझ्या पण फार अपेक्षा नव्हत्या हा गं. आपलं कुटुंब असावं, आपण गुण्या गोविंदाने राहावं एवढंच. तेव्हा मीरा बोलते की ताई, त्या मंजिरीने फक्त आपलं कुटुंब उद्ध्वस्त नाही केलं आहे अगं, तर आपल्या सगळ्यांनाच एका जाळ्यात अडकवलं आहे. तेव्हा देवयानी बोलते की मीरा, तू मगाशी म्हणालीस ना तुझ्या बाबांनी इथे येऊन जे सांगण्याचा प्रयत्न केला ते सगळं खरं होतं. हो आई, आणि म्हणूनच तर तिने मंजिरीने बाबांना कैद करून ठेवले आणि बाबांना परत आणण्याच्या मोबदल्यात तिने एक अट ठेवली, तिला माझं आणि अथर्वचं बाळ हवं आहे. तेव्हा देवयानी बोलते की नाही नाही मीरा, अशी चूक करू नकोस. मंजिरी एक कपटी बाई आहे, यामागेही तिचा काहीतरी वाईट हेतू असणार. तेव्हा मीरा बोलते की हो आई, मी असं काहीही होऊ देणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की आई, आज बाबा पण इथे हवे होते ना. तेव्हा देवयानी बोलते की त्यांना शोधावं लागेल राधा, कुठे असतील ते, काय अवस्थेत असतील. तेव्हा मीरा बोलते की आई, देवी आजीने मला आश्वासन दिलं आहे, बाबांना काहीच होणार नाही. तेव्हा देवयानी बोलते की आजी, कोण आजी. तेव्हा मीरा बोलते की आई, एक आजी आहे ज्या संकटात आम्हाला मार्ग दाखवतात, तिला सगळं माहिती असतं अगं. तेव्हा अंबिकाही बोलते की आई, आणि आम्हाला असं वाटतं की त्या महागौरी मातेचाच अंश आहेत अगं. तेव्हा मीरा बोलते आणि कितीही संकट आले ना तरीसुद्धा महागौरी माता आमच्यासोबत नेहमी असते, नेहमी. तेव्हा देवयानी बोलते की मीरा बाळा, जेव्हा कोणाला आईवडिलांचा आधार मिळत नाही ना, त्यांना देवी आई स्वतः आधार देते. ती त्यांचे आधार होते, पण आता पुढे काय करायचं, हे असं किती काळ चालत राहणार. तेव्हा मीरा बोलते की फार दिवस नाही आहे, मी विचार करत होते की मंजिरीकडे आता तिच्या शक्ती नाही आहेत, तर तो खडा आपण तिच्यापासून मिळवण्यापेक्षा तो खडा नष्टच करून टाकला तर. तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे. तेव्हा मीरा बोलते की म्हणजे ताई, आपण तो खडा विसर्जनाची वाट का बघायची. अस्थि विसर्जन करताना तो खडा आपण आधीच त्यातून काढून घेतला आणि नष्ट केला तर. तेव्हा देवयानी बोलते की कोणता खडा. तेव्हा मीरा बोलते की आई, मंजिरीकडे एक शक्तिशाली खडा आहे आणि त्या तिच्या सगळ्या शक्ती त्या खड्यातच होत्या. दादासाहेबांनी जाण्या अगोदर तो खडा तिच्याकडनं काढून घेतला आणि आत्ता तो खडा दादासाहेबांच्या अस्थि कलशात आहे. तो खडा मंजिरीकडे नसल्यामुळे तिची शक्ती आता कमकुवत झाली आहे आणि ती कमजोर झाली आहे. आपण जर तो खडा काढून घेतला आणि नष्ट केला तर मंदिरच्या शक्ती कायमच्या जातील. तेव्हा अंबिका बोलते बरोबर बोलतीस तू मीरा, आपण तो खडा कलशातून बाहेर काढायलाच पाहिजे, ते प्रयत्न करायलाच पाहिजे. तेव्हा देवयानी बोलते की प्रयत्न तर करायलाच पाहिजे. तेव्हा देवयानी बोलते की मंजिरीला इथून पुढे काहीही करू द्यायचं नाही. तेव्हा मीरा आणि अंबिका एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.